एक मुलगा होता. त्याचे वडील त्याच्यासाठी सगळं जग होतं आणि एक दिवस तो मुलगा फक्त 10 वर्षांचा असताना ते जग अचानक संपलं. वडील गेले, आई दुसऱ्याशी लग्न करून गेली, तो मुलगा एकटा राहिला डोंगरांच्या सोबतीने. आणि त्या एकाकीपणातून जन्माला आली अशी कहाणी जी आजही लाखो हृदयांना स्पर्श करते. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत रस्किन बॉन्ड यांच्याबद्दल. भारताचे सर्वात प्रिय इंग्रजी लेखक ज्यांनी साध्या गोष्टींमध्ये एक संपूर्ण विश्व शोधलं. नमस्कार, मी हेमंत राव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स साहित्य काट. 19 मे 1934, कसोली, हिमाचल प्रदेश. ब्रिटिश भारतातील एका लष्करी हॉस्पिटलमध्ये एका मुलाचा जन्म झाला. नाव रस्किन बॉन्ड. वडील ऑब्रे बॉन्ड, रॉयल एअरफोर्समध्ये कार्यरत. आई एडिथ क्लार्क, अँग्लो इंडियन. लहानग्या रस्किनने बालपण घालवलं जामनगर, देहरादून आणि शिमल्याच्या सुंदर टेकड्यांमध्ये. त्या टेकड्या, ती झाडं, ते धुक्यात हरवलेले रस्ते, हे सगळं रस्किनच्या मनावर कोरलं जात होतं. कदाचित तेव्हाच तो एक लेखक बनत होता. त्याला स्वतःलाही ते माहीत नव्हतं. पण आयुष्य नेहमी सुंदर नसतं. रस्किन 8 वर्षांचा असताना आई वडिलांचं वेगळं होणं झालं. आईने दुसरं लग्न केलं एका पंजाबी माणसाशी आणि रस्किन गेला वडिलांकडे दिल्लीत. 1942 ते 1944 वडिलांसोबतचा हा काळ. आणि रस्किन नंतर म्हणाले की माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा काळ होता तो. वडील त्याला गोष्टी सांगायचे, पुस्तक वाचायला द्यायचे. त्याच्या वडिलांनीच रस्किनला पहिल्यांदा चार्ल्स डिकेन्स, रुडियर्ड किपलिंग यांची ओळख करून दिली आणि त्या ओळखीने एक लेखक घडवला. पण नियतीला वेगळंच मांडायचं होतं. 1944 साल. रस्किन फक्त 10 वर्षांचा. वडिलांना झाला मलेरिया आणि एका रात्री ते गेले. एका 10 वर्षांच्या मुलाचं जग संपलं. आई दुसऱ्या संसारात होती. आजीच्या घरी गेला रस्किन देहरादूनला आणि त्या एकाकीपणात त्याने एक मित्र शोधला पुस्तकांमध्ये. आणि मग हळूहळू तो स्वतःच लिहू लागला. शिमल्यातील बिशॉप कॉटन स्कूल भारतातील सर्वात प्रतिष्ठित शाळांपैकी एक. इथे रस्किन आला आणि इतर मुलांपेक्षा वेगळाच राहिला. खेळाच्या मैदानापेक्षा त्याला जास्त आवडायचं लायब्ररीचं कोपरं. शाळेत त्याने लेखन स्पर्धा जिंकल्या. अर्विन डिव्हिनिटी प्राईज अँड हेली लिटरेचर प्राईज हे पुरस्कार सांगत होते की या मुलात काहीतरी वेगळं आहे. वयाच्या 16व्या वर्षी 1951 त्याने लिहिली पहिली लघुकथा अनटचेबल. आणि ती कथा वाचून शिक्षकही थक्क झाले होते. आणि मग आली शाळा संपण्याची वेळ. 1950 साली बिशॉप कॉटनमधून पदवी घेतली. पुढे काय हा प्रश्न होता. आईने सांगितलं इंग्लंडला जा आणि रस्किन गेला इंग्लंडला. लंडन, धुकं, पाऊस, थंडी आणि एक तरुण मुलगा जो आतून तडफडत होता, कारण त्याचं मन होतं देहरादूनमध्ये, त्या डोंगरांमध्ये, त्या झाडांमध्ये. त्याच एकाकीपणात वयाच्या 17व्या वर्षी त्याने लिहायला सुरुवात केली एक कादंबरी. आणि त्या कादंबरीचं नाव होतं द रूम ऑन द रूफ. ही कथा होती एका अँग्लो इंडियन मुलाची, जो देहरादूनच्या एका छपऱ्याच्या खोलीत राहतो, जो स्वतःची ओळख शोधतो, जो प्रेमात पडतो, मैत्री करतो, जगायला शिकतो. हा मुलगा रस्टी खरं तर रस्किन स्वतःच होता. कादंबरी पूर्ण झाली, पण प्रकाशक शोधणं हे सोपं नव्हतं. त्या काळात रस्किन एका फोटो स्टुडिओमध्ये काम करत होता, फक्त पोट भरण्यासाठी. पण लेखनाची जिद्द ती कधीच सुटली नाही. आणि मग एक दिवस उत्तर आलं. द रूम ऑन द रूफ प्रकाशित होणार होतं आणि त्या पुस्तकाने त्याला दिलं जॉन लेव्हलिन रीज प्राईज 1957 साली. हा पुरस्कार मिळतो 30 वर्षांखाली कॉमनवेल्थ लेखकाला. आणि रस्किन बॉन्ड पहिल्याच पुस्तकावर पुरस्कार विजेता. त्या पुरस्काराचे पैसे मिळाले आणि रस्किनने काय केलं त्या पैशांनी? तिकीट काढली भारताची. कारण त्याचं घर इंग्लंड नव्हतं, त्याचं घर होतं हिंदुस्थान. 1955 साल. रस्किन बॉन्ड परत आला भारतात. इतरांनी विचारलं इंग्लंडला राहिला असतास तर? तो हसायचा आणि म्हणायचा माझ्या गोष्टी इथे आहेत, माझी माणसं इथे आहेत आणि मी इथेच राहणार. देहरादून, दिल्ली काही वर्ष भटकंती. न्यूजपेपर्स आणि मॅगझिन्ससाठी लघुकथा लिहित राहिला. आर्थिक परिस्थिती कठीण होती, पण लेखणी कधीच थांबली नाही. आणि मग 1963 साल. रस्किन बॉन्ड आला मसुरीला. उत्तराखंडमधील या टेकडीवरील शहराने त्याला स्वतःमध्ये सामावून घेतलं. आणि रस्किनने ठरवलं की हेच माझं घर, इथेच राहणार आणि इथेच लिहिणार. मसुरीजवळचं लँडॉर एक छोटंसं शांत गाव. इथे रस्किन राहतात आजही, एका साध्या घरात. रोज सकाळी उठायचं, चहा प्यायचा आणि लिहायचं. हीच त्यांची दिनचर्या 6 दशकांपासून. त्यांच्या घरात नाहीच मोठा TV, नाही महागड्या वस्तू. आहेत तर फक्त पुस्तकं, खिडकीतून दिसणारे पहाड आणि एक लेखणी जी अजूनही चालते. तर मित्रांनो, आता बोलूया रस्किन बॉन्ड यांच्या लेखनशैलीबद्दल. कारण हे समजलं तर तुम्हाला कळेल की लाखो लोक त्यांच्यावर काय इतके प्रेम करतात.
रस्किन बॉन्ड लिहितात साध्या गोष्टींबद्दल, झाडं, पहाड, छोट्या गावातील माणसं, प्राणी, मुलांच्या गोष्टी. पण या साध्या गोष्टींमध्ये ते शोधतात एक खोल अर्थ, आणि तो अर्थ ते सांगतात इतक्या सोप्या काव्यमय भाषेत की वाचताना वाटतं की हे माझ्याच मनातलं आहे. त्यांची लेखनशैली म्हणजे स्लाइस ऑफ लाईफ स्टोरी टेलिंग. एक क्षण घ्यायचा, एक निळी छत्री, एक रेल्वे स्थानक, एक एक चेरीचं झाड, आणि त्यात एक संपूर्ण जग उभं करायचं. रस्किन बॉन्ड स्वतः म्हणतात की माझं बालपण एकाकी होतं, आणि त्या एकाकीपणाने मला शिकवलं एका मुलाचं मन कसं असतं, आणि म्हणून मी मुलांसाठी लिहू शकतो. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत असतो निसर्गाचा श्वास, पहाडांचा सुगंध आणि माणुसकीची ऊब. एखादी गोष्ट वाचताना तुम्हाला वाटतं की मसुरीची थंड हवा आपल्या गालांवर लागते. हे आहे रस्किन बॉन्ड यांची जादू. आता त्यांच्या काही प्रसिद्ध पुस्तकांबद्दल जाणून घेऊया, पण थोडक्यात. पहिलं पुस्तक द रूम ऑन द रूफ, वयाच्या 17व्या वर्षी लिहिलेलं, जॉन लेव्हलिन रीज प्राइज विजेते. दुसरं पुस्तक द ब्ल्यू अम्ब्रेला, एक लहानशी कादंबरी पण एक मोठा संदेश. तिसरं पुस्तक अ फ्लाईट ऑफ पिजन्स, 1857च्या उठावाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली ही ऐतिहासिक कादंबरी. चौथं पुस्तक आवर ट्रीज स्टील ग्रो इन डेहरा. हे पुस्तक रस्किन बॉन्ड यांच्या हृदयाच्या सर्वात जवळ आहे. 1992 साली साहित्य अकादमी पुरस्कार विजेते. पाचवं पुस्तक द नाईट ट्रेन ॲट देवली, लघुकथांचा एक अप्रतिम संग्रह, आणि यातली शीर्षकथा ती एकदा वाचली की कधीच विसरता येत नाही. रस्किन बॉन्ड यांना मिळालेले पुरस्कार हे फक्त पुरस्कार नाहीत, ते आहेत एका आयुष्यभराच्या समर्पणाचं फळ. 1957 जॉन लेव्हलिन रीज प्राइज पहिल्याच पुस्तकासाठी, 1992 साहित्य अकादमी पुरस्कार, 1999 पद्मश्री, 2014 पद्मभूषण, 2021 साहित्य अकादमी फेलोशिप, भारतातील साहित्याचा सर्वोच्च सन्मान. 500हून अधिक लघुकथा, निबंध आणि कादंबऱ्या, 69 मुलांची पुस्तकं, 6 दशकांहून अधिक काळ सतत लिखाण, आणि आज वयाच्या 91व्या वर्षीही रस्किन बॉन्ड लिहित आहेत रोज शांतपणे मसुरीच्या त्या टेकडीवर. रस्किन बॉन्ड एकदा म्हणाले होते, एकदा तुम्ही डोंगरांमध्ये राहिलात तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याच ठिकाणी राहू शकत नाही. हे त्यांचं आयुष्याचं सार आहे. डोंगरांनी त्यांना घडवलं आणि त्यांनी डोंगरांना शब्दांमध्ये जगवलं. एका एकाकी मुलापासून ते भारताच्या सर्वात प्रिय लेखकापर्यंतचा हा प्रवास सांगतो एकच गोष्ट: आयुष्यातील दुःख तुम्हाला संपवत नाही जर तुम्ही त्याला शब्दांमध्ये ओतायला शिकलात. आणि त्यांची पुस्तके अजूनही वाचलीत नसतील तर आज एक पुस्तक उघडा, तुम्हाला एक वेगळाच रस्किन बॉन्ड भेटेल जो तुम्हाला आतून स्पर्श करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमचं आवडतं रस्किन बॉन्डचं पुस्तक कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.